हरे हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जना वल्लभ यशोदनन्दन व्रज जनरञ्जन। यशोदनन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। यशोदनन्दन व्रज जनरञ्जन। यशोदनन्दन व्रज जनरञ्जन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे।
श्री श्री राधा गोपाल भगवान की, श्री श्री गौर निताय भगवान की, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरयेत्। ततो जयामुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। भक्तिर्भवति नैष्ठिकी। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 2 अध्याय क्रमांक 5. अध्यायाचं नाव आहे सर्व कारणांचे कारण. श्लोक क्रमांक 10. तर आपण श्लोक स्क्रीनवर दाखवत आहोत, तर आपण पाठ म्हणण्याचा प्रयत्न करा. नानृतं तव तच्चापि यथा मां प्रभविषि भो अविज्ञाय परं मत्त एतावत् त्वां यतो हि मे नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भो अविज्ञाय परं मत्त एतावत् त्वां यतो हि मे नानृतं तव तच्चापि यथा मां प्रभविषि भो अविज्ञाय परं मत्त एतावत् त्वां यतो हि मे नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भो अविज्ञाय परं मत्त एतावत् त्वां यतो हि मे नानुतं तव तच्चापि यथा मां प्रभविषि भो
अविज्ञाय परं मत्त एतावत्त्वं यतो हि मे एतावत्त्वां यतो हि मे नानृतं तव तश्चापि नानृतं तव तच्चापि यथा मां प्रभविषि भो यथा मां प्रभविषि भो अविज्ञाय परं मत्त अविज्ञाय परं मत्त एतावत्त्वं यतो हि मे एतावत्त्वां यतो हि मे। शब्दार्थ न नाही अनृतम खोटे तव तुझे तत् ते च सुद्धा अपि तू बोलल्याप्रमाणे यथा च्या विषयी माम माझे प्रब्रविषी तू वर्णन केल्याप्रमाणे भो हे पुत्र अविज्ञाय न जाणल्यामुळे परम श्रेष्ठ मत्तः माझ्या पलीकडे एतावत तू बोललेले सर्व त्वं तुझे यतः च्या कारणासाठी ही निश्चितपणे मे माझ्याविषयी भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा भाषांतर माझ्याविषयी तू जे काही बोललास ते खोटे नाही, कारण माझ्यापेक्षाही परमश्रेष्ठ भगवंतांना जोपर्यंत मनुष्य जाणत नाही तोपर्यंत तो माझी सामर्थ्यशाली कार्य पाहून निश्चितच भ्रमित होऊन जाईल. तात्पर्य थोडं मोठं आहे, 2-2.5 पानाचं, तर आपण ध्यानपूर्वक ऐका. फार महत्वपूर्ण मुद्दे तात्पर्यामध्ये दिलेले आहेत. तात्पर्य एका मर्यादित विहिरीच्या वातावरणात राहणारा बेडूक महासागराच्या लांबी रुंदीविषयी कल्पनाही करू शकत नाही. अशा बेडकाला महासागराच्या विशाल लांबी रुंदीविषयी सांगितले जाते तेव्हा प्रथम तो असा सागर अस्तित्वात असू शकेल यावर विश्वास ठेवत नाही, आणि जर अशा सागराच्या अस्तित्वाची खात्री पटवून दिली तर तो आपल्या कल्पनेनुसार सागराची लांबी रुंदी मोजण्यासाठी शक्य तितके पोट फुगू लागतो. परिणामी त्याला सागराची कल्पना तर करताच येत नाही आणि त्याचे लहानगे पोटही फुटून जाते. त्याचप्रमाणे आधुनिक वैज्ञानिक हे भगवंतांच्या अचिंत्य सामर्थ्यास आपल्या बेडकासारख्याच मेंदूच्या आणि वैज्ञानिक शोधांच्या साहाय्याने आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी ते बेडकाप्रमाणे यशस्वी न होताच मरून जातात. भगवंतांचे वास्तविक ज्ञान नसल्यामुळे काही वेळा भौतिकतेने सामर्थ्य संपन्न व्यक्तीलाच भगवंत किंवा त्यांचा अवतार म्हणून स्वीकारले जाते. असे हे स्वीकारणे किंवा गुण विवेचन हळूहळू विस्तारित करता येते आणि भौतिक शास्त्रज्ञाच्या कल्पनेच्याही पलीकडे अमर्याद आयुष्य व या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ जीव असलेल्या ब्रह्मदेवांनाच परमेश्वर किंवा त्यांचा अवतार असे मानले जाऊ शकते. भगवद्गीता या सर्वात अधिकृत ग्रंथातून आपल्याला कळते की ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील कालगणनेनुसार कोट्यावधी वर्षे इतका आहे. अशा प्रदीर्घ आयुर्मर्यादेवर विहिरीतील बेडकाप्रमाणे असणाऱ्या वैज्ञानिकांचा विश्वास बसणार नाही, परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या सत्यांची ज्यांना अनुभूती झालेली आहे ते ब्रह्मांडामध्ये परिपूर्ण विविधता निर्माण करणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तित्वाचा स्वीकार करतात. शास्त्रांद्वारे आपल्याला समजून येते की इतर अनेक ब्रह्मांडांचे अधिपती असणाऱ्या अनेक ब्रह्मदेवांपेक्षा या ब्रह्मांडातील ब्रह्मदेव हे वयाने लहान आहेत आणि त्या ब्रह्मदेवांपैकी कोणीही भगवंतांच्या बरोबरीचे नाही. नारद मुनी एक मुक्तात्मा आहेत
आणि मुक्त झाल्यानंतरच ते नारद म्हणून ओळखले जाऊ लागले. अन्यथा मुक्तीपूर्वी ते एक दासीपुत्रच होते. आता कोणीही असा प्रश्न विचारू शकेल की नारदांना भगवंताविषयी कसे काय ज्ञान नव्हते आणि ब्रह्मदेव वस्तुतः भगवंत नसले तरी नारदांनी चुकीने त्यांनाच भगवंत कसे मानले. एक मुक्तात्मा अशा भ्रामक कल्पनेने कधीच गोंधळून जात नाही, तर मग एका सामान्य अल्पबुद्धी मनुष्याप्रमाणे नारदांनी असे सर्व प्रश्न का विचारले. अर्जुन भगवंतांचा नित्य सहचारी असूनही त्याच्या मनात सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ उत्पन्न झाला होता. इतर बद्ध जीवांना भगवत तत्व व इतर जीवांना भगवत तत्व व भगवत विज्ञान यांची अनुभूती करून घेता यावी म्हणून भगवंतांच्या इच्छेनेच अशा प्रकारचा गोंधळ अर्जुन किंवा नारदांसारख्या मुक्तात्म्यांमध्ये निर्माण होतो. ब्रह्मदेवांच्या सर्व शक्तिमत्वाविषयी नारदांच्या मनात शंका निर्माण होणे हा कूपमुंडक वृत्तीच्या लोकांसाठी एक धडाच आहे. भगवत स्वरूपाविषयी गैरसमजुती करून घेऊ नयेत, हेच त्यांनी ह्या उदाहरणावरून शिकावे. ब्रह्मदेवांची तुलना करून सुद्धा मग स्वतः परमेश्वर किंवा त्यांचा अवतार असल्याचा मिथ्या दावा करणाऱ्या सामान्य मनुष्याविषयी काय सांगावे. भगवंत हे परमश्रेष्ठच आहेत आणि या तात्पर्यांमध्ये आम्ही अनेक वेळा सिद्ध केले आहे की ब्रह्मदेवांसारखा श्रेष्ठ जीवही आपण भगवंतासमान आहोत असा दावा करू शकत नाही. लोक एखाद्या नेत्याची त्याच्या मृत्यूनंतर परमेश्वर म्हणून पूजा करतात. ते पाहून आपण मात्र आपली दिशाभूल करून घेऊ नये. अयोध्यापती भगवान श्री रामचंद्रांसारखे अनेक राजे रजवाडे होऊन गेले, परंतु श्रीकृष्णांसारखे महान व्यक्तिमत्व त्यांपैकी एकाचाही शास्त्रामध्ये परमेश्वर म्हणून उल्लेख केलेला नाही. प्रभू श्री रामचंद्र होण्यासाठी केवळ चांगला राजा असणे ही योग्यता नव्हे, परंतु श्रीकृष्णांसारखे महान व्यक्तिमत्व हे भगवंत असण्याचे लक्षण आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेतलेल्या व्यक्तींचे जर आपण बारकाईने परीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की युधिष्ठिर महाराज हे काही प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा कमी पुण्यवान नव्हते आणि युधिष्ठिर महाराजांच्या चारित्र्याचा अभ्यास केला तर ते भगवान श्रीकृष्णांपेक्षाही नीतिमान होते. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर महाराजांना खोटे बोलण्यास सांगितले, परंतु युधिष्ठिरांनी खोटे बोलण्यास नकार दिला. तथापि याचा अर्थ असा नाही की युधिष्ठिर महाराज हे प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या बरोबरीचे होते. महान अधिकारी पुरुषांनी युधिष्ठिर महाराजांना एक धर्मात्मा म्हणजेच पुण्यात्मा मानले आहे, तर श्री रामचंद्र व श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारले आहे. म्हणून सर्व परिस्थितीत भगवंत हे एक न्यायच व्यक्तित्व आहे व त्यांना एक साधारण मनुष्य समजण्याचा कोणताही सिद्धांत त्यांच्यावर लादता येणार नाही. भगवंत हे सदैव भगवंतच आहेत आणि कोणताही साधारण जीव कधीही त्यांच्याशी बरोबरी करू शकणार नाही. हरे कृष्ण. आपण तात्पर्य दाखवलं नाही स्क्रीन, तर माफ करा. थोडं जे ऑनलाईन ऐकत आहेत त्यांना स्क्रीनवर तात्पर्य दिसलं नसेल, परंतु आपण ऐकून घ्याल तर ऐकलं असेल तर आपल्याला ते समजून आलं असेल. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं
ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांच हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं आजच्या आपल्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आजचा जो आपण श्लोक पाहत आहोत, हा श्लोक कोण बोलत आहेत? तर ब्रह्माजी नारद मुनींना बोलत आहेत. कारण या चालू अध्यायामध्ये आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की नारद मुनी ब्रह्माजींना या सृष्टीच्या निर्मिती संबंधित माहिती विचारत आहेत. आणि नारद मुनी काही श्लोकांमध्ये ब्रह्माजींना प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे की नारद मुनींना थोडी शंका आहे. कशाबद्दल? ब्रह्माजींच्या सर्वश्रेष्ठत्वाबद्दल. कारण ब्रह्माजीने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ब्रह्माजी सर्वज्ञ आहेत, सकलेश्वर आहेत, अशा पद्धतीने नारद मुनी त्यांच्यासाठी वेगवेगळे संबोधन वापरत आहेत. परंतु तरी पण नारद मुनी काय पाहतात की ब्रह्माजी पण नेहमी कोणाचं तर ध्यान करत असतात. आणि त्याच्यावरून मग त्यांना ही पण शंका आहे की कदाचित ब्रह्माजींपेक्षा पण श्रेष्ठ कोणी असू शकतं. आणि नारद मुनी मागच्या काही श्लोकांमध्ये तो पण प्रश्न विचारतात की हे ब्रह्माजी, हे तात, तुम्ही माझे पिताश्री आहात आणि मला वाटतं की तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात, परंतु तुम्ही पण काय करत असता? ध्यान करत असता बऱ्याच वेळेला. आणि ते पाहून मला असंही वाटतं की तुमच्यापेक्षाही कोणतरी श्रेष्ठ असेल. मग तसं काय आहे का? आणि असेल तर ते कोण आहेत? अशा पद्धतीने नारद मुनींनी प्रश्न मागच्या काही श्लोकांमध्ये विचारलेला आहे. आणि मग मागचा जो 9 नंबरचा श्लोक आहे आणि आज आपण 10 नंबरचा श्लोक घेत आहोत. तर 9 नंबरच्या श्लोकांपासून मग आता ब्रह्माजी उत्तर देण्यास सुरुवात करतात. आणि हा प्रसंग
ब्रह्माजी आणि नारद मुनींच्या मधला हा संभाषणाचा प्रसंग कोण कोणाला सांगत आहे? सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात. मग आपल्याला हे सगळं पार्श्वभूमी पण माहीत असली पाहिजे, कारण परीक्षित महाराजांनी पण असेच प्रश्न सुखदेव गोस्वामींना विचारले होते आणि मग त्याचं उत्तर म्हणून सुखदेव गोस्वामी ब्रह्माजी आणि नारद मुनींमधला हा जो संभाषणाचा प्रसंग आहे तो सांगत आहेत. तर मग आता आजच्या श्लोकामध्ये ब्रह्माजी काय म्हणतात पहा, की हे नारदा, तू जे काही बोलत आहेस किंवा विचारत आहे ते काही खोटं नाही आहे किंवा असत्य नाही आहे. कारण नारद मुनी काय म्हणत होते की ब्रह्माजींना तुम्ही सृष्टी निर्माण केलेलं आहे असं म्हणत होते, परंतु तुमच्यापेक्षाही कोणतरी श्रेष्ठ आहे का असं पण प्रश्न विचारत होते. मग ब्रह्माजींना सांगण्याचा उद्देश काय होता की बरोबर आहे, तू जे म्हणतायस ते बरोबर आहे, सत्य आहे. ते म्हणजे काय की मी सृष्टी निर्माण केलेली आहे, परंतु मी ह्या सृष्टीचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती नाही आहे आणि माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि ते कोण आहेत? भगवंत आहेत. आणि पहा, ब्रह्माजींनी आपल्या उत्तराच्या पहिल्या भागामध्येच काय केलं, आपण भगवंत नाही आहोत, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ भगवंत आहेत, हे काय दिलं, त्यांनी उत्तर दिलं. मग याच्यावरून आपल्याला कळतं की एखादा जे प्रमाणित व्यक्ती असतात किंवा योग्य गुरु असतात त्यांचं भाव काय असतो. आणि म्हणून तर प्रभुपादांनी त्याचं लगेच म्हणजे तात्पर्यामध्ये आजकाल लोक कशा पद्धतीने स्वतःलाच भगवंत म्हणून घेतात किंवा त्यांचे काही मूर्ख अनुयायी असतात ते त्यांना भगवंत म्हणू लागले तर ते लगेच स्वतःला भगवंत म्हणून स्वीकारतात आणि त्याचं कारण किंवा स्पष्टीकरण काय देतात की मी थोडंच मला स्वतःला भगवंत म्हणून म्हणा असं त्यांना म्हणालो माझ्या अनुयायांना, तेच मला म्हणत आहेत असं म्हणून ते काय करतात, स्वतःला जे भगवंत म्हणून म्हणत आहेत आणि स्वतःला पण त्याला चांगलं वाटतं ते, तर त्याला ते योग्य ठरवतात. काय करतात? योग्य ठरवतात. असं होतं. परंतु ब्रह्माजींसारखे जे इथं आपल्याला ब्रह्माजींच्या उत्तरावरनं किंवा उदाहरणावरून कळतं की योग्य गुरु कसे असतात. आणि पहा, लगेच ब्रह्माजीने इथं हे केलं की त्याच्यामध्ये आनंद घेतला नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी दुसरे व्यक्ती आपली स्तुती करत असतील तर आपल्याला आनंद वाटतो, त्याच्यामध्ये आपण आनंद घेतो, थोडा मानसिक स्तराचा आपण एक प्रकारे त्याच्यामध्ये पण इंद्रिय भोगाचा अनुभव घेतो. त्याला पण इंद्रिय भोगच म्हटलेला आहे. इंद्रिय भोग म्हणजे नुसता आपण खातो पितो काही आपल्याला आवडणारं आणि इंद्रियाच्याद्वारे जे काय आपण अनुभवतो त्यालाच फक्त इंद्रिय भोग म्हटलेला नाही. मानसिक स्तराचा पण इंद्रिय भोग असतो. मानसिक स्तराचा इंद्रिय भोग म्हणजे काय की आपल्याला कुणी आपली स्तुती करत आहे, आपलं वाहवा करत आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मानसिक स्तरावर काहीतरी आनंद फील होतो, तर त्याला पण इंद्रिय भोगच म्हटलेला आहे. आणि काही वेळेला ती स्तुती आपण खरोखर काहीतरी योग्य कार्य केलेलं आहे आणि ते तसं काही त्याची स्तुती केली जाते. आणि काही वेळेला आपण खरोखर त्या स्तुतीचे काय म्हणतात की पात्र नसतो, आपण ते कार्य केलेलं नसतं किंवा तेवढं मोठं काही कार्य आपल्याकडून झालेलं नसतं, पण तो काही लोक आपली त्याच्यापेक्षा ज्यादा स्तुती करतात, तर त्यावेळेला पण आपल्याला आनंद वाटतो आणि तो आनंद आपण एक प्रकारे स्वीकारतो. पण तो एक प्रामाणिक व्यक्ती असतो, तो काय करतो की नाही नाही एवढं मी केलेलं नाही, एवढंच केलेलं आहे आणि ते दुसऱ्यांनी केलेलं आहे, अशापर्यंत तो स्पष्टीकरण देतो किंवा सांगतो. तर तशा पद्धतीने गुरूंचा पण योग्य गुरूंचा पण भाव असतो. परंतु समाजामध्ये असे चुकीचे लोक असतात की त्यांना स्वतःला भगवंत म्हणून घेणं किंवा भगवंत बनण्याचा भाव असणं, तर प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये कुठं ना कुठं हा भाव कमी जादा प्रमाणात असतोच. कारण त्या भावामुळेच आपण आध्यात्मिक जगत त्यागून या भौतिक जगात आलेलो आहे. आणि त्यामुळे भलेही तो स्वतः म्हणत नसेल की मी भगवंत आहे किंवा भगवंताचा अवतार आहे, मग काही जण म्हणतात आणि काही जण स्वतः म्हणत नाहीत, पण तो अनुयायी जेव्हा त्यांना म्हणू लागतात तर त्यांना फार आनंद वाटतो, कारण त्यांची अंतर्गत इच्छा आहे ती पूर्ण व्हायला आणि त्याला मग ते स्वीकारतात. पण तो ब्रह्माजी पहा इतर लगेच म्हणतात की तू जे बोलताय ते खोटं नाही आहे, ते सत्य आहे की खरोखर माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेत. आणि त्यांच्याबद्दल पुढे मग ब्रह्माजी काय करतील पुढच्या श्लोकांमध्ये माहिती देतील. आणि तात्पर्य पहा, प्रभुपाद असे जेव्हा मुद्दे येतात, काही विशेष काही मुद्दे प्रभुपादांच्या म्हणजे प्रभुपादांना फार महत्त्वपूर्ण वाटतात आणि तसे मुद्दे जेव्हा जेव्हा श्लोकामध्ये येतात तर प्रभुपाद जरा मोठं तात्पर्य देतात.
मग असे कोणते मुद्दे आहेत बरं? तर एक तर जेव्हा जेव्हा केव्हा श्लोकामध्ये मायावादाचा खंडनाचा मुद्दा येतो तर प्रभुपाद लगेच 2-3 पानाचं तात्पर्य देतात. आणखीन एक मुद्दा कोणता की जेव्हा केव्हा श्लोकामध्ये जसं कलियुगामध्ये किंवा भौतिक जगामध्ये काही लोक स्वतःला भगवंत म्हणून घेतात आणि ती प्रवृत्ती लोकांमध्ये असते, तर हा मुद्दा येतो तर त्याचं पण खंडन करण्यासाठी प्रभुपाद आणखीन मोठं तात्पर्य देतात. मग असे काही मुद्दे आहेत प्रभुपादांच्या हृदयाशी फार जवळचे आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण प्रभुपाद फार त्याच्यामध्ये आनंद घेतात त्याचं खंडन करण्यासाठी, है ना. कारण आचार्याचं हेच कार्य असतं की भौतिक जगामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत किंवा पसरवल्या जात आहेत त्याचं खंडन करणं आणि योग्य गोष्टी स्थापित करणं. मग प्रभुपाद मायावादाचं खंडन करणं, जे स्वतःला भगवंत म्हणून घेतात अशा लोकांचं खंडन करणं, किंवा भगवंतांच्या सेवेच्या संबंधित आपण कसं दास्य भावनेने सेवा केली पाहिजे हा मुद्दा जिथं कुठं येतो तिथं त्याचं स्पष्टीकरण देणं. मग असे जे काही मुद्दे आहेत त्यावेळेला प्रभुपाद तात्पर्य जरा मोठं देतात. मग जसं आजच्या तात्पर्यामध्ये आजच्या श्लोकाच्याद्वारे काय केलं जातं की स्वतःला भगवंत म्हणून घेणाऱ्या लोकांचं किंवा भगवंताच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या लोकांचं चांगलं खंडन केलं जाऊ शकतं. आणि म्हणून लगेच प्रभुपाद जवळजवळ 1-2-2.5 पानाचं तात्पर्य इथं देतात. आणि तात्पर्याची सुरुवातच कशाने करतात की जसं एखाद्या विहिरीमध्ये राहणारा बेडूक असतो तर तो कधी त्या विहिरीच्या बाहेर गेलेला नसतो आणि त्यासाठी ती विहीरच म्हणजे पूर्ण जगत असतं. आणि तशा बेडकाला एखादा व्यक्ती येऊन कोणी सांगू लागला की पहा मी असं एक जलाशय पाहून आलोय, तो ह्या विहिरीपेक्षाही अनंत पटीने मोठा होता, तो महासागर होता, असं कोण सांगू लागलं तर तो काय करतो बेडूक, पहिला तर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कारण तो त्या विहिरीच्या बाहेर कधी गेलाच नाही. आणि विश्वास ठेवला तरी त्याला पटवून जर सांगितलं आणि त्यांनी विश्वास ठेवला तर तो आपल्या मर्यादित बुद्धीने त्या महासागराचा जे काही आकार आहे तो मोजण्याचा किंवा कल्पना करण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मग एक तर त्या सागराला नाकारणं हे पण चुकीचं आहे आणि स्वीकारलं तरी आपल्या मर्यादित बुद्धीने त्याचा आकार मोजण्याचा प्रयत्न करणं हे पण चुकीचं आहे. आणि तो कसा मोजू लागतो, आपल्या शरीराला फुगवू लागतो, कारण बेडकामध्ये ते सामर्थ्य असतं, है ना. बेडक असतात कधी आपण पावसाळ्यामध्ये बघू शकतो की छोटा असतात परंतु कधी कधी असं ओढत त्यांचं आकार वाढवतात त्यांनी, है ना. मग तसं तो करतो आणि काय करतो, वाढवत जातो आणि तो कधी तुलना करू शकतो का किंवा बरोबरी करू शकतो का महासागराची, करू शकत नाही, स्वतःच फुटून मरून जातो. आता ह्या काही म्हणजे ह्या बोधकथा आहेत आपल्या शास्त्रामध्ये. मग काही असे ग्रंथ आहेत आपल्या वैदिक ग्रंथामधले, त्याच्यामध्ये असे काही पशुपक्षींच्या मधले संभाषण असणारे किंवा काही वेगवेगळ्या वस्तूंच्या मधलं संभाषण असणारे असे काही प्रसंग सांगितलेले आहेत. मग ते प्रसंग घडलेले असं आपण विचार नाही करायचा, पण त्यातून बोध दिला गेलेला आहे. मग काय हितोपनिषद नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अशा कथा येतात. आणि मग त्याच्यामधली ही कथा आहे. मग त्याच्यामध्ये प्रभुपाद इथं काय घेत आहेत, तसंच आधुनिक वैज्ञानिक आहेत ते पण काय करतात, एकतर त्यांची स्थिती काय असते, त्यांच्या बुद्धीच्याद्वारे थोडं बहुत या ब्रह्मांडातील काही ग्रहांचं काही खनिज संपत्तीचं थोडं बहुत ज्ञान ते अभ्यासच आहेत. मग त्यांचं ज्ञान म्हणजे काय, त्या विहिरीप्रमाणे आहे आणि त्या तोकड्या ज्ञानाच्या बाहेर त्यांनी कधी ज्ञान प्राप्त केलं नाही, म्हणजे त्या विहिरीच्या बाहेर कधी गेलं नाहीत बेडकाप्रमाणे. आणि मग त्या तोकड्या ज्ञानाने ते काय करण्याचा प्रयत्न करतात, भगवंतांच्या संबंधित अमर्यादित असणाऱ्या ज्ञानाला समजण्याचा प्रयत्न करतात. आणि ते समजण्याच्या त्यांच्या शक्तीच्या पलीकडे असल्यामुळे एकतर ते भगवंताच्या ज्ञानाला काय करतात, नाकारतात, अस्तित्वाला नाकारतात, अन्यथा आपल्या तोकड्या बुद्धीने भगवंताला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मग हे कार्य कसं आहे, त्या बेडकाप्रमाणे आहे. आणि अशापर्यंत कधीच ते भगवंतांना समजू शकत नाही. आणि मग जसा बेडूक पोट फुगून मरून जातो तसं हे शास्त्रज्ञ पण आपलं आयुष्यभर प्रयत्न करत राहतात आपल्या मर्यादित बुद्धीने मेंदूने भगवंतांना समजून घेण्याचा, परंतु ते कधी योग्य पद्धतीने भगवंतांना समजू शकत नाहीत आणि त्यांना समजायला मिळत नाही भगवंतांना, म्हणून निष्कर्ष काय काढतात, भगवंत अस्तित्वातच नाही आहेत. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे निष्कर्ष काढून शेवटी मरून जातात. पहा प्रभुपाद किती सुंदर हे उदाहरण देतात, है ना. मग अशा पद्धतीने प्रभुपादांनी इथं पहिला मुद्दा सांगितला नाही, तात्पर्य मोठा आहे, बरेच वेगळे मुद्दे सांगितलेले आहेत.
जसं प्रभुपाद पुढे सांगतात की या भौतिक जगामधला एखादा व्यक्ती काही भौतिक सामर्थ्याने संपन्न असेल तर मूर्ख लोक त्याला काय म्हणू लागतात, लगेच अवतार मानू लागतात. मग या भौतिक जगातील एखादा सामान्य व्यक्तीकडे असणारं भौतिक सामर्थ्य किती असणार आहे? फार नगण्य आहे. कोणाच्या तुलनेने? ब्रह्माजींच्या तुलनेने. पण प्रभुपाद लगेच पुढे ब्रह्माजींची तुलना करतात की ब्रह्माजींचं आयुष्य या भौतिक जगामध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे भौतिक सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेने ब्रह्माजींचं आयुष्य आणि सामर्थ्य किती मोठं आहे. परंतु इथं ब्रह्माजी स्वतःला भगवंताची तुलना करून देत नाहीत किंवा स्वतःला भगवंत समजत नाहीत. परंतु या भौतिक जगातले मूर्ख लोक फार नगण्य असून पण स्वतःला लगेच भगवंता समान मानू लागतात किंवा त्याचे अनुयायी त्यांना भगवंताचा अवतार मानू लागतात. तर ही किती मूर्खता आहे. कारण ब्रह्माजींचं आयुष्य या भौतिक जगातील सामान्य व्यक्तीप्रमाणे व्यक्तीच्या तुलनेने करोडो वर्ष पटीने मोठं आहे. मग जसं आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे? आपल्या जर पृथ्वीवरच्या वर्षानुसार गिनती करायचं झालं तर 3111 खर्व वर्ष. आपण ते लिहून पण ठेवू शकता. आपल्याला ते असलं पाहिजे, प्रचारकांना माहीत है ना, आपण सांगितलं पाहिजे. मग ब्रह्माजींचं आयुष्य खर्व वर्ष आहे असं म्हणणं पण बरोबर आहे, पण तो पर्टिक्युलरली आकडा सांगणं हे आणखी प्रमाणित होतं है ना. आणि परमपूज्य राधानाथ महाराज नेहमी त्यांच्या लेक्चरमध्ये ब्रह्माजींचं आयुष्य सांगत असताना हा आकडा पर्टिक्युलरली सांगतात. किती आहे? 3111 खर्व वर्ष ब्रह्माजींचं आयुष्य आहे. आणि आपलं किती आयुष्य आहे? ज्याला 100 वर्ष. तेवढं पण होत नाही. त्याच्यामध्ये पण व्यक्ती आजकाल कलियुगामध्ये एवढे माध्यम यमराजांनी ठेवलेले आहेत की व्यक्ती कधी काही त्याचा मृत्यू सांगता येत नाही. आणि 3111 खर्व वर्ष ज्यांचं आयुष्य आहे आणि एवढं फक्त त्यांचं आयुष्यच एवढं मोठं आहे असं नाही, तर त्यांच्याकडे असणारे जे काही सामर्थ्य पण मोठं आहे. आणि सामर्थ्य म्हणजे त्यांना काही पैसे कमवण्यासाठी किंवा काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्यासारखं राबावं लागत नाही. ब्रह्माजी फक्त एक इच्छा करून एखाद्या ग्रहाची निर्मिती करू शकतात. आपल्याला एक छोटंसं घर बांधायचं झालं तर आपल्याला किती कष्ट करावे लागतात. ब्रह्माजी एक इच्छा करून एखादा ग्रह असाच निर्माण करू शकतात. त्या ग्रहावरचे सर्व जी व्यवस्था आहेत आधुनिक, त्या सर्व व्यवस्था सुविधाजनक बनवू शकतात. एवढंच नाही तर ब्रह्माजी फक्त आपल्या इच्छेने कितीतरी जीव निर्माण करू शकतात है ना. मग किती ब्रह्माजीचे सामर्थ्य आहे. आणि त्याच्याच तुलनेने आपल्या मनुष्याचं सामर्थ्य म्हणजे 100 वर्ष. त्यात आणि आपल्याला शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक सामर्थ्याने फार कमी आहे. आणि अशा स्थितीमध्ये असताना एखादा मनुष्य काय करतो, दुसऱ्या मनुष्यापेक्षा आपल्याकडे काही सामर्थ्य ज्यादा आलं तर लगेच तो स्वतःला भगवंतासारखं मानू लागतो किंवा त्याचे अनुयायी पण त्याला भगवंतासारखं मानू लागतात. तर ही किती मूर्खता आहे. मग तो मुद्दा इथं दिलेला आहे. जसं प्रभुपाद पुढच्या तात्पर्यामध्ये आणखीन एक मुद्दा देतात की आजकाल एखादा राजनेता असतो किंवा सामाजिक काही कार्यकर्ता असतो आणि त्यांनी काही समाजासाठी काही चांगलं कार्य केलेलं आहे म्हणा, तर तो जेव्हा मृत्यू पावतो तर लगेच त्याचे अनुयायी काय करतात, त्याला भगवंतासारखं पूजू लागतात. तर ही पण मूर्खता आहे. हा त्यांना एक थोडं म्हणजे एक चांगले व्यक्ती होते, पुण्यात्मा होते, सेवाभावी होते, लोकांना त्यांनी भरपूर मदत केली म्हणून आपण त्यांना आदर देऊ शकतो. ते काही चुकीचं नाही आहे. त्यांना सन्मान देऊ शकतो. त्यांना इतर मनुष्यांपेक्षा जरा श्रेष्ठ मनुष्य मानू शकतो. परंतु त्यांना भगवंत मानणं आणि भगवंतासारखं पूजा करणं ही मूर्खता आहे ना. मग असं होतं. आता भारतामध्ये असं कितीतर नेत्यांसंबंधित आणि सामाजिक कार्यकर्त्या संबंधित केलं जातं. ते नाव घेण्याची आवश्यकता नाही. मग त्यांचा काय आपण अवमान करत नाही. त्यांना भगवंत मानू नका हे म्हणून आपण त्यांचा अवमान करतोय असं नाही. त्यांनी काही सामाजिक कार्य केलेले आहेत, समाजाला काही मदत केलेली आहे. बघा असे काही नेते असतील, काही राजे पण होऊन गेलेले आहेत भारतामध्ये है ना, ज्यांनी खरोखर प्रजेचं चांगलं पालन केलं किंवा प्रजेला चांगलं रक्षण केलं. काही नेते होऊन गेले, काही सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, तर त्यांना आपण खरोखर सन्मान दिला पाहिजे. त्यांना आदर दिला पाहिजे. परंतु त्यांना भगवंत मानणं, भगवंतासारखं त्यांचं पूजन करणं हे मात्र काय चुकीचं आहे. मग ते आपण समजून घेतलं पाहिजे. मग दोन गोष्टी होतात समाजामध्ये आणि दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम आहेत आणि दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. दोन्ही गोष्टी कशा चुकीच्या आहेत किंवा एक्स्ट्रीम आहेत
की काही लोक असतात समाजामधले की असे काही सामाजिक कार्य केलेले लोक आहेत किंवा काही राजे होऊन गेलेले आहेत, काही नेते होऊन गेलेले आहेत, तर त्यांचं बदनामी करतात, त्यांच्याबद्दल काही चुकीचं गोष्टी सांगून. जसं आता प्रभुपादांनी पहा किती सुंदर उदाहरण दिलं आहे तात्पर्यामध्ये. कोणाचं उदाहरण दिलं? युधिष्ठिर महाराजांचं. तर युधिष्ठिर महाराज मग काय होते, एक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून, प्रजेच्या पालनाच्या दृष्टिकोनातून ते काय होते, प्रभू रामचंद्राप्रमाणेच होते. परंतु आपण त्यांना प्रभू रामचंद्राप्रमाणे भगवंत मानत नाही. मग युधिष्ठिर महाराजांना आपण भगवंत मानत नाही याचा अर्थ आपण त्यांचा अनादर करतो का? नाही नाही, युधिष्ठिर महाराजांना आपण भगवंताचा भक्त मानून फार सन्माननीय मानतो. मग युधिष्ठिर महाराजांनी प्रभू रामचंद्रासारखंच राज्य सांभाळलं, प्रभू रामचंद्रासारखंच प्रजेचं रक्षण केलं, सर्व धर्माचं पालन केलं. परंतु प्रभू रामचंद्र आहेत किंवा भगवंत आहेत आणि युधिष्ठिर महाराज एक भक्त आहेत. मग हा भेद पण आपण करतो. परंतु जे अज्ञानी लोक आहेत ते करत नाहीत. मग युधिष्ठिर महाराजांबद्दल तसं विचार करत नाहीत, परंतु इतर काही राजांच्या बद्दल तसं विचार करतात, है ना. जसं आता आपल्या देशाचे वर्तमान जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदी, तर त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. कारण गेल्या काही कालावधीपासून त्यांनी देशासाठी, देशातल्या लोकांसाठी फार सेवा केलेली आहे. फार त्यांनी भरपूर काही चांगले निर्णय घेऊन देशाला फार म्हणजे पुढं आणलेलं आहे आणि त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. परंतु आपल्या देशातलेच काही असे राईट विंगचे एक्स्ट्रीम लोक आहेत, ते आता अलीकडे काय म्हणतात, मोदी म्हणजे कोण आहेत, भगवंताचा अवतार आहेत, असं म्हणणारे पण आहेत काही लोक, है ना. मग हे पण चुकी. मग आता भारतामध्ये पहा, वामपंथी लोक आहेत जे मोदींच्याबद्दल भरपूर काही चुकीचं बोलतात, त्यांची निंदा करतात, भरपूर काही त्यांच्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. मग हे पण चुकीचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक राईट विंगचे एक्स्ट्रीम लोक आहेत, जे सर्व नाही म्हणत आपण, सर्व तसं एकदम मोदींना अवतार किंवा भगवंतच आहेत असं मानत नाहीत, त्यांचा योग्य पद्धतीने सन्मान करतात. परंतु काही असे एक्स्ट्रीम राईट विंग असतात, ते मोदींना हा अवतारच मानत आहेत. मग हे पण चुकीचं आहे. कळतंय आपण काय म्हणतोय. तर मग योग्य म्हणजे काय, की जे असे काही राजे किंवा नेते होऊन गेलेले आहेत किंवा आत्ता पण आहेत समाजामध्ये, त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांना आपण त्यांचे अनादर केला नको पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण त्यांना भगवंत किंवा भगवंता समान पण मानलं नको पाहिजे. मग हे मुद्दा प्रभुपादांचं सांगतात. पहा प्रभुपादांची तात्पर्य किती महत्वपूर्ण आहे, है ना. आणि जसं म्हणतात ना, प्रभुपादांची तात्पर्य युनिव्हर्सल आहेत. ते हे प्रभुपादांचं तात्पर्य 60च्या 70च्या दशकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते तात्पर्य अजून पण लागू होतं. कारण अशी परिस्थिती भौतिक जगामध्ये नेहमी असते. मग इथं प्रभुपाद आणि पुढे काय सांगतात पाहिजे, तर युधिष्ठिर महाराज फक्त प्रभू रामचंद्रांसारखेच नैतिक किंवा प्रजेचं पालन करणारे होते असं नाही, तर भगवंताचं दुसरा अवतार म्हणजे कृष्ण अवतारासोबत तुलना करायला गेलं तर युधिष्ठिर महाराज कृष्णांपेक्षाही ज्यादा नीतिमूल्याचं पालन करणारे होते असं म्हटलं ते प्रभुपाद इथं म्हणतात. किंवा नैतिकतेचं पालन करणारे होते कृष्णांपेक्षा ज्यादा, एका दृष्टिकोनात पाहायला गेलं. आणि ते कसं, याचं पण प्रभुपाद इथं उदाहरण देतात. ते म्हणजे की भगवान श्रीकृष्णांनी युद्धाच्या दरम्यान खोटं बोलण्यासाठी सांगितलं युधिष्ठिर महाराजांना, पण युधिष्ठिर महाराज तयार नव्हते. मग नैतिकतेच्या दृष्टिकोनात पाहायला गेलं तर कृष्णांपेक्षा श्रेष्ठ होते कोण, युधिष्ठिर महाराज. परंतु तरी पण आपण युधिष्ठिर महाराजांना भगवंत म्हणू शकत नाही. कारण नैतिकता किंवा प्रजेचं चांगलं किती पालन करताय एखादा व्यक्ती, याच्याद्वारे तो भगवंत ठरत नाही. स्पष्ट प्रभुपाद मुद्दा इतर देतात. भगवंत होण्याचं लक्षणं वेगळीच आहेत. भगवंत होण्याचं लक्षण एखादा व्यक्ती आपल्या प्रयत्नाने प्राप्त करू शकत नाही. भगवंत नेहमी भगवंत असतात आणि बद्ध जीव नेहमी बद्ध जीव असतो. हा बद्ध जीव आपल्या प्रयत्नाने एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षा असामान्य व्यक्ती बनू शकतो. मग बरेच राजकीय नेते आहेत, काही राजे होऊन गेलेले आहेत, ते त्यांच्या कार्याने काय झाले, ते असामान्य व्यक्ती बनले. सामान्य राजापेक्षा ज्यादा पूजनीय किंवा आदरणीय बनले. सामान्य नेत्यांपेक्षा, सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा त्यांनी कार्य एवढं चांगलं केलं समाजासाठी की ते सामान्य व्यक्तीपेक्षा असामान्य बनले. म्हणून त्यांचं आपण पूजन करू शकतो, त्यांना आदर देऊ शकतो, काय हरकत नाही. परंतु त्यांना एकदम भगवंतच मानणं हे मात्र चुकीचं आहे.
आणि मग इथं प्रभुपाद ते लिहितात की युधिष्ठिर महाराज प्रभू रामचंद्राप्रमाणे नैतिक होते, परंतु आपण त्यांना प्रभू रामचंद्राप्रमाणे भगवंत मानलं नको पाहिजे. किंवा दुसऱ्या आणखीन पुढे जाऊन युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांपेक्षा नीती मूल्याचं पालन करण्यामध्ये आणखीन श्रेष्ठ होते, तरी पण आपण त्यांना भगवंत मानलं नको पाहिजे. कारण भगवंत भौतिक दृष्टिकोनातून काही वेळेला नैतिक मूल्यांचं पालन करत नाहीत असं दिसेल, परंतु वास्तविक भगवंत जेव्हा वर पाहता काही अनैतिक करत असले, ती वास्तविक काय असते, तथाकथित नैतिकतेपेक्षा मोठी नैतिकता असते. किंवा तथाकथित अधर्मापेक्षा पण तथाकथित धर्मापेक्षा पण भगवंत जर कधी वर पाहता अधर्म करत आहेत असं दिसत असलं, तर तो अधर्म तथाकथित धर्मापेक्षा पण श्रेष्ठ असतो. हे भगवंतांचं विशेष स्थान आहे. मग तो मुद्दा पण प्रभुपाद इथं देतात. पहा प्रभुपाद कोणकोणत्या अँगलनं आपल्याला हे सर्व मुद्दे सांगत आहेत. आणखीन एक मुद्दा या तात्पर्यामध्ये कोणता देतात, प्रभुपाद आणखीन एक मुद्दा देतात, तो म्हणजे की नारद मुनी म्हणजे इथं काही शब्द वापरले, नारद मुनींना मुक्त आत्मा आहेत है ना, किंवा शुद्ध भक्त आहेत. मग मुक्त आत्माला शुद्ध भक्तांना भगवंताबद्दल पूर्ण ज्ञान असतं, किंवा सृष्टीबद्दल कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे याच्याबद्दल पूर्ण ज्ञान असतं, म्हणून तर ते मुक्त आत्मा आहेत किंवा शुद्ध भक्ताच्या स्तराला पोचलेले आहेत. मग नारद मुनी पण मग इथं असं का प्रश्न विचारत आहेत, किंवा नारद मुनींच्या मनामध्ये शंका आहे का निर्माण झाली बरं, मग असं कोणी म्हणू शकतं. मग त्यासाठी प्रभुपाद इथं कोणाचं उदाहरण देतात, अर्जुनाचं उदाहरण देतात. कारण अर्जुन पण भगवंतांचे नित्य पार्षद आहेत, नित्य सहचारी आहेत. भगवंत जेव्हा जेव्हा अवतरित होतात तेव्हा अर्जुन त्यांच्यासोबत येतात, आणि अर्जुन पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. त्यामुळे अर्जुनाला पण कुरुक्षेत्राच्या भूमीवर भगवंताबद्दल किंवा योग्य धर्माबद्दल योग्य कर्तव्याबद्दल शंका निर्माण होणं योग्य नव्हतं किंवा अपेक्षित नव्हतं, परंतु अर्जुनाला तिथं शंका निर्माण झाली. का? कारण भगवंतांना अर्जुनाच्या मार्फत आपल्यासारख्या बद्ध जीवांना सर्व भगवंतांच्या भक्तीबद्दलचं ज्ञान प्रदान करायचं होतं. मग अशा वेळेला भगवान काय करतात, आपल्या अशा शुद्ध भक्तांच्यावर कशाचा प्रभाव टाकतात, योग मायेचा प्रभाव टाकतात. बद्ध जीवांवर महामायेचा प्रभाव असतो. परंतु भगवंतांना आपल्या भक्तांच्याद्वारे काही कार्य करून घ्यायचं आहे, आणि ते कार्य करण्यासाठी भक्तांना थोडं भ्रमित होणं आवश्यक आहे. तर भगवंत त्यांच्यावर कोणत्या मायेचा प्रभाव टाकतात, योग मायेचा. आणि योग मायेच्या प्रभावाने काही वेळासाठी ते भक्त भ्रमित होतात, परंतु ती भ्रमित स्थिती भौतिक व्यक्तीच्या भ्रमित स्थितीप्रमाणे नसते, ती भगवंताच्या इच्छेने आलेली भ्रमित स्थिती असते. परंतु भौतिक व्यक्तीच्या विचारांमध्ये जी भ्रमित स्थिती येते ती भगवंताच्या इच्छेने आलेली नसते, ती त्याच्यावर असणाऱ्या 3 गुणाच्या प्रभावामुळे आलेली असते, त्याच्या बद्धतेमुळे आलेली असते. मग हा फरक असतो भक्तांच्या भ्रमित स्थितीमधले आणि भौतिक लोकांच्या भ्रमित स्थितीमधले. आणि भगवंत योगमायेच्या प्रभावाने भक्ताला काही वेळासाठी भ्रमित करतात, आणि त्यांच्याकडून असं काही प्रश्न विचारले जातात, काही कार्य केली जातात, काही लीला घडवून आणल्या जातात भगवंताच्याद्वारे, त्यांच्याद्वारे त्यांना भ्रमित करून. आणि त्याच्याद्वारे भगवंताचा काय उद्देश असतो, बाकी बद्ध जीवांना काही शिकवण देणं किंवा त्यांना विशेष काही त्यांच्याद्वारे इतरांना काही ज्ञान प्रदान करणं, हा भगवंताचा उद्देश असतो. मग इथं आपण तशा पद्धतीने पाहिलं पाहिजे की नारद मुनी खरोखर मुक्त आत्मा होते, परंतु भगवंताच्या इच्छेने ह्या वेळेला नारद मुनी तसा प्रश्न विचारत आहेत. आणि पहिल्याच्या योनीमध्ये मात्र, पहिल्याच्या जन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये मात्र ते सामान्य जीव होते. मग इथं पूर्वजन्माचा पण उल्लेख आलेला आहे. नारद मुनी पूर्वजन्मामध्ये कोण होते, दासीपुत्र होते. मग त्यावेळेला ते साधारण आपल्याप्रमाणे बद्ध जीव होते, परंतु त्या जन्मात त्यांनी काही साधना केली, भगवंताचं दर्शन पण प्राप्त केलं. आणि त्यावेळेला भगवंत त्यांना काय सांगतात की पुढच्या जन्मात तू काय करशील, की पुढच्या कल्पामध्ये तुझा पुढचा जन्म होईल, आणि त्यावेळेला तू ब्रह्माजींचा मानसपुत्र नारद मुनी म्हणून प्रकट होशील, आणि त्यावेळेला तुला काय होईल, माझ्याबद्दलचं सर्व ज्ञान प्राप्त होईल, किंवा तू शुद्ध भक्त असशील, अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितलं होतं. मग त्या पद्धतीने नारद मुनी ह्या कल्पामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये ब्रह्माजींचे मानसपुत्र बनले. परंतु भगवंतांच्या योगमायेच्या
प्रभावाच्या द्वारे त्यांच्यामध्ये मनामध्ये ह्या शंका निर्माण झालेल्या आहेत आणि ते ब्रह्माजींना प्रश्न विचारत आहेत आणि ब्रह्माजी त्यांना उत्तर देण्यासाठी मग काय करतील, पूर्ण सृष्टीच्या निर्मितीचं, पालनाचं आणि प्रलयाचं ज्ञान प्रदान करतील. आणि त्यांनी ते ज्ञान प्रदान केलं का, कारण नारद मुनींनी प्रश्न विचारले. नारद मुनींनी प्रश्न विचारला नसता तर हे संभाषण झालं असतं का, नाही. आणि हे संभाषण झालं नसतं तर याचं ज्ञान सुखदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांना सांगता आलं नसतं. आणि सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज म्हणजे ते संवाद झाला नसता तर ते ज्ञान आपल्याला मिळालं नसतं, है ना. मग अशा पद्धतीने हे सर्व भगवंताची योजना असते आणि त्यामुळे इथं हे ज्ञान दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग आपण जे काही चर्चा करायचे मुद्दे होते ते इथं पूर्ण झालेले आहेत. तर एक 5 मिनिटं आहेत. काही शंका किंवा प्रश्न आहे आजच्या चर्चेबद्दल? ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे.